आणि असंच एक काम साहेब मला आयुष्यात आणखीन एक करायचंय. बौद्ध गयाला अनेक अनुयायी जातात, बौद्ध गयाला दरवर्षी जातात, म्हणजे वर्षभर तिकडे जाणं येणं चालू असतं. तिथे साहेब हा समाजातील माणूस रस्त्यावर झोपतो, प्लॅटफॉर्मवर झोपतो, इकडे तिकडे आजूबाजूला कुठेतरी आपला सहारा घेतो आणि त्या बौद्ध गयाला जरूर जातो. साहेब आम्ही प्रयत्न करतोय, विभागातर्फे प्रयत्न करतोय, फक्त तुमचा एक धक्का पाहिजे. मला त्या सरकारकडून 10 एकर जागा पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही या समाजासाठी मोठं हॉस्टेल ज्याला म्हणता येईल ते उभारायचा प्रयत्न आमचा आहे. जवळपास 100-150 कोटी रुपयाचं हॉस्टेल त्या ठिकाणी उभार करायचं आहे. फक्त त्या सरकारला तुमच्यातर्फे जर एक पत्र जर आम्हाला दिलं तर आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडून ती जागेची मागणी करून, आणि तुम्ही जेव्हा बोलले सरकार आपलं आहे, तुम्ही जेव्हा बोलले की ती जागा निश्चित आपल्याला मिळेल आणि त्या बौद्ध गयामध्ये सुद्धा या सर्व बांधवासाठी एक आलिशान राहण्याची जागा होईल, एवढी एक विनंती आपल्याला करतो. आज खरं म्हणजे शिरसाट साहेबांनी एक अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडला, तो म्हणजे बौद्ध गयेला मोठ्या प्रमाणात आपले भाविक जातात आणि म्हणून बौद्ध गयेमध्ये आपलं महाराष्ट्र भवन असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. निश्चितपणे मी स्वतः बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी जागा मिळवीन आणि आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक चांगलं भवन हे त्या ठिकाणी तयार करू.